नमस्कार मित्रांनो, आज पाहूयात पितृपक्ष. एका आमदाराचा जीवन बदलणारा निर्णय. ही एका आमदाराची कथा आहे. चला तर आजच्या कहाणीला सुरुवात करूयात. पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांचा सन्मान आणि त्यांच्यासाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करण्याचा काळ. यावेळेस अनेक लोक आपल्या पितरांना तर्पण देतात, पूजा करतात आणि त्यांचे आशीर्वाद मागतात. पण या पितृपक्षाच्या काळात एक घटना घडली ज्याने एका आमदाराच्या आयुष्याला नवे वळण दिले. कथा आहे शामराव देशमुख यांची, जे एका छोट्या गावात नामांकित आमदार होते. शामराव यांची राजकारणातील कारकीर्द भक्कम होती आणि ते आपल्या गावातील लोकांमध्ये आदरणीय होते. परंतु त्यांच्या यशस्वी आयुष्यामागे एक मोठं दुःख होतं. त्यांच्या कुटुंबातील पूर्वजांचा आशीर्वाद त्यांना कधी मिळालाच नव्हता. पितृपक्षाची सुरुवात. पितृपक्ष आला आणि गावातील प्रत्येक घरात तर्पणाची तयारी सुरू झाली. पण शामराव यांचे मन वेगळे होते. त्यांनी नेहमीच जाणवायचं की त्यांचे पूर्वज त्यांच्यावर खुश नाहीत. त्यांच्या घरात अनेकदा विचित्र घटना घडायच्या. रात्री कोणीतरी चालत असल्यासारखी पावले ऐकू यायची. अन्न स्वतःहून खराब व्हायचं आणि त्यांच्या मुलांना सातत्यानं आजारपणाची समस्या असायची. शेवटी त्यांनी एका ज्योतिषाशी सल्लामसलत केली. त्या ज्योतिषाने त्यांना सांगितले की त्यांच्या पूर्वजांचे श्राद्ध योग्य पद्धतीने कधीच झाले नव्हते आणि त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती नाहीत. तेव्हा वडिलांचा इतिहास. शामराव यांनी आपल्या वडिलांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या होत्या, पण त्यांचे वडील त्यांना लहानपणीच सोडून गेले होते. त्यांच्या वडिलांचा एक असा इतिहास होता ज्याबद्दल गावात अनेकांनी चर्चा केली होती, पण शामराव यांना तो पूर्णपणे माहीत नव्हता. त्यांना आठवतं की त्यांच्या वडिलांना राजकारणात खूप स्वारस्य होतं, पण त्यांनी अनेक चुकीचे निर्णय घेतले होते. भ्रष्टाचारात अडकलेल्या काही लोकांनी त्यांच्या वडिलांचा खोटा अपमान केला, ज्यामुळे त्यांचा अचानक मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या श्राद्धासाठी कोणतीही व्यवस्था केली गेली नव्हती आणि त्यामुळे त्या आत्मे अद्याप शांत झाले नव्हते. पितृपक्षाची तयारी. ज्योतिषाच्या सल्ल्यानुसार शामराव यांनी पितृपक्षाच्या काळात मोठ्या विधीची तयारी केली. त्यांनी गावातील सर्व पंडितांना बोलवले आणि आपल्या वडिलांसाठी विशेष पूजा आयोजित केली. 13व्या दिवशी त्यांनी मोठ्या उत्साहात आपल्या पितरांना तर्पण अर्पण केले. त्यांच्या घरातील सर्वांनी या पूजेत भाग घेतला आणि गावातील इतरांनाही त्यांच्या या श्रद्धेला आदर दिला. विचित्र घटना. पूजा झाल्यानंतर काही दिवसांनी शामराव यांचं घर अचानक शांत झालं. अचानक घडणाऱ्या विचित्र घटना थांबल्या आणि घरात एक प्रकारची सुखशांती नांदू लागली. पण एक रात्र अशी आली ज्यात काही वेगळं घडणार होतं. त्या रात्री शामराव यांना एक स्वप्न पडलं. त्यात त्यांच्या वडिलांची आकृती त्यांच्यासमोर आली. वडिलांनी त्यांना सांगितलं, तू जे केले आहेस ते मला शांत करण्यासाठी पुरेसं आहे, पण तू राजकारणात जे चुकलं होतं ते सुधारण्याची वेळ आली आहे. तू आमदार आहेस, पण तुझी सेवा लोकांसाठी नाही तर फक्त तुझ्या यशासाठी आहे. हे बदललं पाहिजे. स्वप्नातून जागे झाल्यावर शामराव यांना खूप विचार सुरू झाला. त्यांना कळून चुकलं की आपल्या पूर्वजांना फक्त तर्पण देणं पुरेसं नव्हतं, तर त्यांनी दिलेल्या शिकवणीवर चालणं हे देखील महत्त्वाचं होतं. आधुनिक तर्पण. शामराव यांनी ठरवलं की आता राजकारण फक्त यशासाठी नाही तर समाजसेवेसाठी करायचं आहे. त्यांनी गावातील शाळांमध्ये सुधारणा केली, पाण्याच्या सुविधा सुधारल्या आणि गरिबांसाठी आरोग्य सेवा विनामूल्य केली. त्यांच्या या बदलामुळे गावकऱ्यांनी त्यांना खूप आदर दिला आणि त्यांनी त्यांची लोकप्रियता वाढवली. या पितृपक्षाच्या कालावधीत शामराव यांचा जीवन बदलला. त्यांनी केवळ पूर्वजांचा आशीर्वाद मिळाला नाही, तर त्यांनी आपल्या राजकारणात एक नवीन दिशा दिली. त्यांच्या कुटुंबाचं सुख परत आलं आणि त्यांच्या कार्यामुळे गावाला नवी दिशा मिळाली. सारांश. ही कथा आहे एका आमदाराची ज्याने पितृपक्षाच्या श्रद्धेने आपल्या पूर्वजांकडे आशीर्वाद मिळवले, पण त्याचवेळी आपल्या जीवनाचं खरं उद्दिष्ट ओळखलं. ही गोष्ट आपल्याला पिढ्यांमधील नात्याची आणि नात्यांच्या महत्त्वाची आहे.
राजकारण असो वा व्यक्तिगत आयुष्य आपल्या पूर्वजांच्या शिकवणीनुसार चाललं तर जीवनात नक्कीच यश आणि समाधान मिळतं. ही कथा पितृपक्षाच्या एका अनोख्या अनुभवावर आधारित आहे, ज्याने शामराव यांना बदल घडवून आणण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या या प्रवासाने दाखवून दिलं की श्रद्धा, भक्ती आणि आत्मचिंतनाने आपलं जीवन सुधारू शकतं. मित्रांनो, ही कथा होती शामराव आमदाराची. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर प्लीज कृपया चॅनलला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुन्हा भेटूयात नवीन कथांसोबत. नवीन कथांसाठी बेल आयकॉन दाबा. सतर्क राहा, सावधान राहा आणि स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.